नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सूर्या घरी येतो आणि उदास बसलेला असतो. तो काळजीत असतो आणि तेवढ्यात तिथे तुळजा येते. तुळजा विचारते, सूर्या काय झाले, तू एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतोयस? सूर्या म्हणतो, मला भाग्याची काळजी वाटते. मी तिच्या बाईंना फोन केला होता. त्या आधी म्हणाल्या की त्या माझ्यासोबत आहेत आणि नंतर म्हणाल्या की मुलींसोबत जेवायला गेलीये. असं कसं होऊ शकतं? तुळजा म्हणते, अरे गेली असेल रे, त्यात एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? सूर्या म्हणतो, पण ती परत आल्यानंतर फोन करतो म्हणाल्या होत्या. मी लावतोय तर फोन पण उचलत नाही, स्वतः पण करत नाहीये. काय झालं असेल? तिथे काही झालं तर नसेल ना? मला खूप काळजी वाटते. काही कळायला मार्गच नाहीये. तुळजा म्हणते, सूर्या एवढं काय टेन्शन घेतोस तू? अरे ती स्पर्धेसाठी गेली आहे ना, तिथे काम असेल, स्पर्धेमध्ये असेल. तू अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होणार. सूर्या म्हणतो, पण मला भीती वाटते, त्याचं काय? तुळजा म्हणते, सूर्या अरे संकटांना असं घाबरायचं नसतं. संकटांना मला कधीच भीती वाटत नाही, कारण माझ्या नवऱ्याने सांगितले संकटांना अजिबात घाबरायचं नाही. माझ्या नवऱ्याला ते आवडत नाही ना. आणि हे बघ, भाग्यावरती एखादं संकट येणार असेल तर ते संकट लांबूनच म्हणेल, हिचा भाऊ सूर्य आहे, नको नको, आपण निघून जायला हवं. ते संकट मागच्या मागे निघून जाईल. म्हणून आता काहीच काळजी करू नको, समजलं? तुळजा किचनमध्ये जात असते. सूर्या म्हणतो, तुळजा थांब ना, 2 मिनिटं बस ना माझ्याजवळ. तू माझ्याजवळ बसलीस ना की सगळं टेन्शन गायब होतं. तुळजा म्हणते, हो का? पण अरे मला गोडधोड जेवायला बनवायचे आज, मला खूप कामं आहेत. सूर्य विचारतो, गोडधोड का? तुळजा म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे भागू जिंकूनच परत येणार, म्हणून आज गोडधोड बनवायचे. ते दोघं पुन्हा गप्पा मारतात. तेवढ्यात तिथे नाना येतात. नाना धनुला घेऊन आलेले असतात. धनुने आज छान स्वयंपाक बनवला आणि तिने किती छान छान पदार्थ बनवले याचं कौतुक करतात. नाना तिथून निघून जातात आणि तेवढ्यात भाग्याचा फोन येतो. भाग्या सांगते की मी आज जिंकले आहे. सूर्याला खूप आनंद होतो. सूर्या ही गुड न्यूज सगळ्यांना देतो. सगळेजण भागूशी फोनवरती बोलतात आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. थोड्या वेळाने सूर्या, तुळजा आपल्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. भागूचं कौतुक करत असतात. तुळजा म्हणते, भागू एक दिवस खूप मोठं नाव करेल, माझी खात्री आहे. सूर्या म्हणतो, नाही, मला तर ना तिला तुझ्यासारखं डॉक्टर बनवायचंय. तुळजा म्हणते, सूर्या आपण लादायचं नाही, तिला जे बनायचं ना ते बनू दे, आपण तिला पूर्ण सपोर्ट करायचा. त्या दोघांचंही बोलणं चालू असतं आणि ते गप्पा मारता मारता कधी एकमेकांच्या जवळ येतात त्यांना कळत नाही. आणि तेवढ्यात भागू येते. भागूचा आवाज ऐकून दोघंही धावत खाली येतात. राजू, धनू तिला भेटतात आणि मिठी मारतात. आणि तेवढ्यात तिथे सूर्या आणि तुळजा येतात. ते तिला भेटतात, तिची ट्रॉफी बघतात आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. तर इकडे तेजू शत्रूचे पाय दाबत असते आणि तिचा फोन वाजतो. शत्रू विचारतो, कोणाचा फोन आहे? सांगते की दादाचा फोन आहे. शत्रू म्हणतो, घे फोन. तेजू फोन घेत असते. शत्रू म्हणतो, काय महत्वाचं आहे, दादाचा फोन का माझे पाय? नवऱ्याचे पाय दाबणं जास्त महत्वाचे, पाय दाब. ते शत्रू फोन उचलतो आणि तेजू पाय दाबत असते. समोरून भागू बोलते, दीदी अगं मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणतो, दीदी नाहीये, दाजी आहे, घे बोल. तो तेजूकडे फोन देतो. भागू तेजूला गुड न्यूज सांगते आणि तेजूलाही खूप चांगलं वाटतं. तेजू म्हणते, छान, मला अभिमान वाटते तुझा. शत्रू मनात विचार करतो. तो म्हणतो, अभिमान वाटण्यासारखं आता हिने काय केलंय? तेजू फोन देऊन देते. शत्रू विचारतो, काय मग, काय झालं काय तिथे? लॉटरी वगैरे लागली का काय, म्हणून एवढे खुश झालेत ते? तेजू सांगते की राज्यस्तरीय लेवलवरती तिला आज बक्षीस मिळाले. भागू पहिली आली, तिला ट्रॉफी मिळाली. शत्रू म्हणतो, चांगले, येऊ दे, पण आहे ना मोठा झेंडा नाही काढला तिने. शेवटी तुझ्यासारखं माझं पायच दाबावे लागणार आहे. शेवटी काय असतं ना, नवऱ्याची सेवा ही ईश्वर सेवा असते. चल पाय दाब आता. शत्रू मनात विचार करतो. तो म्हणतो, यांना जेवढं मागे घ्यायचा तेवढे पुढे जात आहेत, काहीतरी करायला पाहिजे. तो आपल्याच विचारात असतो. तर इकडे सगळेजण देवासमोर उभे असतात. भागू देवासमोर ट्रॉफी ठेवणार असते. तिच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती सूर्या, तुळजा यांना देवासमोर उभं करते. ती त्यांच्या पायाजवळ ट्रॉफी ठेवते आणि पाया पडते. ते दोघं तिच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे सगळं सांगते, तोंड भरून कौतुक करते. हे सगळं ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं आणि सूर्या सगळ्यांना मिठी मारतो. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण आवरून तयार झालेले असतात. सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी निघणार असतात आणि तेवढ्यात नानांनी लॅपटॉप पाठवलेला प्रताप घेऊन येतो. सगळ्यांना घाई करते आणि पाठवून देते. राजू किचनमध्ये काम करायला गेलेली असते. तुळजा ठरवते की आता ह्या पेंटरूममध्ये काय आहे ते चेक करायचं. तुळजा वर निघून जाते. तर इकडे सूर्या भागूला सोडायला शाळेत आलेला असतो. तो भागूचं कौतुक करतो, तिला शाळेत जायला सांगतो. भागू क्लासरूम मध्ये येते आणि मैत्रिणींना ट्रॉफी दाखवते. तेवढं तिथे दुसऱ्याच टीचर येतात. भागू त्यांना ट्रॉफी दाखवते आणि कालच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये ही ट्रॉफी मिळाली असं सांगते. ती आपल्या सायन्सच्या टीचर्स बद्दल विचारते. मॅडम म्हणतात, नाही येत, त्या बदली झाली त्यांची. आणि काय ग, ट्रॉफी मिळवली आहे, काय बोर्डामध्ये पहिली नाही आलीस तू?
हे असं कौतुक बंद कर आणि ती ट्रॉफी बॅगेत टाकून द्यायची. त्या टीचर राजला पुढे बोलवतात आणि मॅम मॉनिटर बनवतात. त्या टीचर म्हणतात, मी जातीय प्रिन्सिपलला भेटायला. पण हो, राज मॉनिटर आहे. राज कोणालाही बोलू देऊ नकोस तू. आणि ती ट्रॉफी आधी फेकून द्यायला सांग तिला. त्या टीचर निघून जातात. भागूला खूप अपसेट झाल्यासारखं होत असतं. ती उदास बसलेली असते आणि राज तिच्याकडे बघत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.